नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं। आता म्हणजे सकाळीचे 9 आणि घरचे बघा कोणच नाही, मम्मी पप्पा नाही, त्याच्यामुळे सगळे कामं आम्हालाच करायला लागतात। आता तयार झाले, मस्त कपडे बिपडे धुवून वाळत टाकले त्या बघा। आणि रात्रभर आम्ही तिघं होतो, आत्ता दोघंच आहे। आजे होता, आजे गेल्या घरी आंघोळ करायला, डबा आणायला। आणि आता बघा चाललंय कामधाम। आता आजे येतोय 5-10 मिनिटात आजे येतोय परत। मग तो आला की मग आपण जाऊ कामावर। चला आजी आल्यावर तुम्हाला आजी दाखवतो। तर मित्रांनो आता आजी आलेला आहे बघा, इथं झोपलाय। न सांगताच का गेला रे तू? म्हणून सांगता जाणार का? आवाज देऊन जायचं ना। नाश्ता बिष्ट करून आला असेल डबा। आता मी चहा केला होता, थोडासा काळा तो चहा पिलाय। आता आम्ही चाललोय कामावरती, तुम्हाला कामावर गेलो भेटतो परत। बघा मित्रांनो, मस्त नाश्ता बिष्टा करायला आलोय आम्ही तिघं, पण नाश्ता करतो। आज तिकडे माझी प्लेट इकडे अर्धी संपली। कसं तुझं संपलं पण अक्क चांगलं ना डोसा। तो एक भाऊ आपला मित्र आहे बघा, आपला दोस्त झालाय, पहिल्यापासून दोस्त आहे नाही का। आता नाश्ता करून आम्ही जातो कामावर। काय बघतो रे, हसतोय। मित्रांनो सकाळपासून जॉब काढायला टाइमच नाही भेटला। सकाळपासून एवढं काम आहे ना आम्हाला, तुम्हाला काय सांगू। अजून पण काम आहे बघा, अजून पण गाडीतच आहे आम्ही। आणि त्याच्यात माझा मोबाईल पण स्विच ऑफ झाला। आम्हाला मित्राचा मोबाईल आहे, खूप पाटली सगळ्यांची। काय सांगू आता तुम्हाला। आज्याला विचारू आपण, कसं वाटतं आज्याला? आज्या कसं वाटतंय? गारगार वाटते बघा। इथे गाडी आहे, अजून इथं काम आहे, परत इथे गाडी आहे, इथं काम आहे। काय सांगू तुम्हाला, फुल दलिंद्री लागले आम्हाला, दलिंद्री दिवाळीमुळे। दिवाळीमुळे दलिंद्री लागले आम्हाला। काय बघा ना, फुल भरले सगळं आईला, राडा आहे हा। बघा कसं वाईट लागलंय, कोण बघायचं आज इकडे पण फाटले ना, लय गाड्या झाल्या म्हणजे वाटत लागले बघा। आहे प्लेअर आहे आमचा अरुण, अजून 3 गाड्या आहेत, 3। काय घरी पळून जातो मी? कुठे पळून जातो? घरी पळून जातो, दुसऱ्या दिवशी परत इकडे येणारच ना तू, का नाही येणार? भाग के जाएगा किधर? आना तो इधर ही है वापिस। मित्रांनो बघा, आता सगळं काम तर आपलं झालेलं आहे बघा। कशी अवस्था झाली आमची, पर बरबटून गेलोय पूर्ण। आता जातो घरी, मस्त आवरतो बिवरतो आणि मग तुम्हाला भेटतो। सामान घरी मित्रांनो। आता किती आलोय कामावरून, कामावरती गेलो होतो पण काय टाइमच भेटला नाही व्हिडिओ काढायला, कारण मॅनेजर समोरच थांबला होता। आणि आता आवरून फिरून आम्ही चाललोय शंकर बाबांच्या मठात दणकवडीला। तर चला तुम्हाला रस्त्यात दाखवतो, चला चला। बघा इकडे पण ब्लॉगिंग चालू आहे दुसरी। आता आम्ही चाललोय बाहेर आणि आता जातो, एक मित्र थांबलाय वाट बघत बाहेर, त्याला पण घेतो मग आम्ही निघतोय। बघा इकडे हॅलो, त्याच्या फोनवर फोन येत आहेत। माझी चावी घेतो, कुलूप हॅलो हॅलो, आणि कुलूप लावून लाईट बाय। कसं आहे मित्रांनो राडा, आपण आता ब्लॉगर 2 दिवस झाले हाच बघ घसपटतोय मी मला बाहेर। 2 दिवस झाले हाच ब्लॉग घसपटतोय। हा बघा इथून तू कधी आला? हा मग तू कधी आलाय? मला वाटलं तू सह्याद्री शाळेपाशी थांबलाय। हा काय म्हणलं रे आता आपल्याला, आता कुठे? आणि तू इथंच डायरेक्ट रायडर। चला आता जाऊ, बघू
आज गर्दी नसेल ना काहीच, आहे ना? गर्दी नसणार म्हणजे कळल ते तिथे गेलो. चला बघू मग दर्शन चांगलं होईल आपलं, आहे का नाही? चला मग जाऊया. बरेच दिवसापासून माझी इच्छा होती जायची मठात. तुम्ही गेले होते ना मागच्या वेळेस, हे गेले होते मित्रांनो मागच्या वेळेस, दोघच गेले होते. आता आम्ही चौघे, मागच्या वेळेस दोघच गेले होते. मला जायची इच्छा होती पण तेव्हा मला मम्मी सोबत जायचं होतं ना बाहेर, त्याच्यामुळे मला जायला जमलंच नाही. त्यामुळे म्हणलं आता जावं रविवार आहे तर. तुम्ही गुरुवारी गेले होते ना वाटतं? गुरुवारी खूप लय गर्दी असते रे, गुरुवारी गर्दी भरपूर असते. आज नाही, आज गर्दी नसणार. समोर कुठं मग कुठं जायचं? कशाला? मठात जायचं ना? अरे हा सॉरी, कुठं जायचं? अरे मीच विसरलो रे, रस्ता विसरलो भाई. काय रे, सिग्नल सुटला. मित्रांनो आता आलोय शंकर महाराजांच्या मठाजवळ आणि आता थोडंसं पुढे चालत जायचंय. तिथनं पुढे थोडंसं गाडी तिकडे लांब लावायला लागते ना, त्यामुळे तिकडे पुढे मठ आहे. हे दोघं बघा, त्यांचं इथं बोलतात चाललंय काहीतरी. बघा इथं सगळी दुकाने आहेत हारबिरांची. आपल्याला काय घ्यायचं का हारबीर? फुलबिल जाऊ दे, आतमध्येच बघू काय आहे ते. तो हे करू ना आपण, सिगरेटचा विषय करू ना. तुझ्या बाबांना सिगरेट देतात ना, तो विषय करून टाकू ना, भेटेल ना पुढं. हा इथे दुकानं बघा मित्रांनो, छोटी छोटी अशी दुकानं आहेत. तिथं आत्ता काय नाही, गुरुवारीला गर्दी असते, आहे का नाही रे? गुरुवारी आहे ना, गुरुवारी पाय ठेवायला पण जागा नसते, एवढा लोकांचा कचरा असतो डायरेक्ट. चला आता मंदिरात जाऊ. मठात आलोय मित्रांनो, गर्दी तर काहीच नाही. कुठून जायचंय बघा, काहीच गर्दी नाही. बघा महाराजांचं मठ. आतमध्ये तर व्हिडिओ काढू शकत नाही बहुतेक, तरी बघू काढता आले तर. चला पहिलं दर्शन घेऊ बाबांचं. आरती चालू आहे, काहीतरी कीर्तन चालू आहे आतमध्ये. चला जाऊया. जे मठात आले नाही ना त्यांच्यासाठी गोष्टी दाखवतो मित्रांनो. बघा आतमध्ये चालले आरती, सॉरी कीर्तन चालले आतमध्ये. हा बघा स्तंभ. आदे आदे कॉफी वाजते ना? अरे मगाशीच म्हणलंय. हा चला आदे कॉफी म्हणलं. हा मला म्हणलं आपल्याला कॉफी प्यायची. हा मग म्हणलं कुठं? म्हणलं ते काहीतरी नाव घेतलं नाही का, चांगलं दुकान आहे म्हणलं. मग मी म्हणलं कॉफी कितीला असेल? मला 70 रुपये. 70 रुपयाला कॉफी? तुझ्यासारखं मोठं माणूस पाजू शकतो कॉफी. मग मी म्हणलं भाऊ मग कसं रे? मग भावाला मी आहे ना, काय टेन्शन घेतो. आहे ना भाऊ, कसलं टेन्शन घ्यायचा? भाऊ असलं टेन्शन नाही घ्यायचं. आमचा दादा लय रुबाबदार. भाऊ बघा की एकदा माग. हो भाऊ बघा की एकदा माग. चला जाऊ आता कॉफी प्यायला. कॉफी तर आली बघा, कॉफी प्यायला आलोय. ते इथं समोर रिच म्हणून कॉफीचं कॅफे आहे. अरे भाऊ एवढं लांब कॉफी प्यायला घेऊन यायचं कारण काय तुझं? काय नाही आवडती कॉफी. मग काय म्हणते उद्या मला गाडी पाहिजे. कशाला? 9 वाजता. मित्रांनो आता घरी आलोय. आता मस्त जेवलो बिवलो, आता झोपतो. मस्त कॉफी पिली. आजचा दिवस खूप मस्त गेला. 2-3 दिवस झाले ब्लॉग चालूच होता. तर धन्यवाद तुम्ही बघण्यासाठी. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.